माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याचं नाव माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याचं नाव माझ्या राजाचं नाव मानव जन्मासाठी बाबा गर्वाने छाती फुगवू नको शेवटी हा लाख मोलाचा देह मातीत मिसळणार आहे नाही का जर तुम्हाला काय मागायचं असेल तर एकच मागा देवाकडे काय मागायचं झालं ह्या दे त्या दे म्हणून कधीच देवाक सांगायचं नाही फक्त देवाला एकच सांगायचं की देवा महाराजा माझ्या आईची इच्छा पूर्ण कर तुमका सगळी सुख आपोआप मिळणार कारण कसली आई कधी आपल्या मुलाचं वाईट बघत नसते नाही का म्हणून सांगतो या ठिकाणी हे जगत असं आहे बाबा नाही का जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिला तर चांगलं होणार वाईट माणसाच्या संगतीत राहिला वाईट होणार बघा एकदा काय झालं चार चोर चोरी करण्यासाठी गेले भरपूरच धन दौलत ऐवज लुटलं आणि जंगलातून चालत होते चालता 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 जंगल काही संपेना शेवटी जंगलात त्यांना एक झोपडी दिसली त्या झोपडीत टिमटिमणारा एक दिवा दिसला झोपडीत गेले जोरात विजांचा कडकडाट होत होता विजा कडकडत होत्या थोड्या वेळात वादळ येणार असं वाटत होतं आणि हे म्हणाले आता कुठेतरी आश्रय घ्यायला पाहिजे म्हणून ते त्या झोपडीमध्ये आले दरवाजा ठोकावला त्याबरोबर एक म्हातारी आली आणि तिचा छोटा नातू तिच्या बरोबर होता ती आली म्हणाली बाबा काय रे काय झालं तर म्हणाले आई आम्हाला आजच्या रात्री पुरता आश्रय या ठिकाणी पाहिजे ती म्हणाले ठीक आहे जा काय असाच घरात पिठला भाकरीचा खावा रातभर निवांत झोपाने सकाळी उठान जावा हे बाबा भाकरी बिकरी खाल्यानी त्या आजीच्या हातची आणि जोरात विजा कडकडत होत्या आणि ते बसले आजीच्या पुढ्यात आणि पाप पुण्याच्या गोष्टी चालू झाल्या त्याबरोबर ते चोर म्हणतात अरे खाया देव हा खाय भाई ते विजा चमकतात चल भाई त्या समोरच्या झाडाक मी जाऊन हात लावून येते उठलो हात लावल्यान झाडाक निपाटी दुसरं म्हणता रे त्याच्यात काय की म्हातारी सांगता रे बाबा परमेश्वर असा ऐकक तयार नाही एक एक उठलो झाडात हात लावून येलो म्हणालो जर देव असलो तर आमच्या रीज पाडीत जाळून टाकी
झाडाला हात लावून प्रत्येक जण परत आला. चारीच्या चारी जण आले, कोणाला काय नाही झालं. शेवटी ते म्हणतात, म्हातारे तू पुण्यवान असंच म्हणतस ना परमेश्वरात, बघूया हिंमत असत तर जा आणि त्या झाडाक हात लावूया. म्हाताऱ्याने आपल्या त्या नातवक बिचाऱ्या काकेर घेतल्या आणि गेली झाडाक हात लावू का. झाडाक हात लावता न लावता त्याबरोबर जोराची वीज कडकडली, कडकड 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 आणि त्या म्हाताऱ्याच्या झोपडेर पडली नी ते 4 उदान जळून खाक झाले. म्हणजे ह्याच्यात न घेण्यासारखी गोष्ट काय, जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिला तर तुम्हाला परमेश्वर नक्की भेटणार. बुवा बरोबर की नाही. आणि ह्याला अध्यात्म म्हणतात. आता बऱ्याच जणांनी काय काय बुवांका डोक्यावर चढून ठेवल्याने अध्यात्म. अध्यात्म विषयच कोणाला माहिती नाही. आधी अध्यात्म कशाक म्हणतात ते पुराण कशाक म्हणतात. महाभारत, रामायण, भागवत गीता आणि ज्या गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या पुराण. आणि जी बोधपर गोष्ट आहे, ज्या गोष्टीवरून माणसाला बोध घेता येतो ती अध्यात्म. बरोबर ना माझ्या पद्धतीत काय चुकत नाही. चुकला तर सांगा, मागा माझी ऐकून घेण्याची तयारी आहे, तसा काही विषय नाही. म्हणून सांगतो बघा, रावण केला केला दुर्योधन दुनिया महारथी, कर्व धरिला जाने जाने चालला या राजादी. रावण दुर्योधन काय कमी होते का बघा. 14 चौकडीचा राणा रावण, तिची पिलावळच मॉप होती. माका तो आकडोच येणार नाही. बुवांका माहिती आहे, बुवा सांगतील. लाखो बायका म्हणजे काय तो माणूस असा विचार करण्यासारखी गोष्ट बघा. रावण सुद्धा ब्राह्मण होता नाही का. ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला त्याचा, पण त्याची राक्षसी नीती म्हणून तो सुधारलो नाही. रामाच्या बाणात मेला नसता रावण. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते, दशरथ राजांचा म्हणजे स्वर्गवासी झाले दशरथ राजा आणि श्राद्ध आलं, वर्ष श्राद्ध. तर प्रभू रामचंद्रांनी अनेक मान्यवर ऋषींना विचारलं की मला माझ्या वडिलांचं श्राद्ध अशा ब्राह्मणाकडून घालायचं आहे की जो या तिन्ही त्याला श्रेष्ठ असेल. तेव्हा सगळ्या ऋषींनी रावणाचं नाव सांगितलं. रावणाचं नाव सांगितलं. प्रभू रामचंद्रांनी रावणाला पाचारण केलं, बाबा महोदय माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, ते श्राद्ध घालण्यासाठी तुम्हीच एक महान पंडित आहात, तेव्हा या. रावण सुद्धा निसंकोच धरता ब्राह्मणाचा वेश धारण करून ते वस्त्र घालून रावण आला. संपूर्ण पद्धतीनं त्यानं ते कार्य पार पाडलं, श्राद्ध, आणि जायला निघाला. आता ब्राह्मणाला काहीतरी दक्षिणा द्यावी लागते झाल्याच्या नंतर. आता प्रभू रामचंद्र म्हणजे वनवासात, सगळे दागिने, सगळे अलंकार, पैसा अडका सगळं सोडून आलेले. आता ते रावणाला देणार काय. म्हणून प्रभू रामचंद्रांनी काय केलं, एक मडकं घेतलं मातीचं आणि ते त्या समुद्रात बुडवलं आणि रावणाच्या हातात ठेवलं. म्हणालं, ब्राह्मण महाराज, मी वनवासी माणूस, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी द्रव्य नाही, तेव्हा हा पाण्याने परिपूर्ण भरलेला कलश मी तुम्हाला प्रदान करतो, मान्य करा. रावणाने घेतला. शेवटी अहंकार मनात त्याच्या घेतला आणि ताड 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 करी दिलो. असं घोडो चालता म्हणजे घोड्यावरच बसा नेलो असं असं खेच ना. तू दाखवलंस ना या मोठा. रावण लंकेमध्ये आला तो डायरेक्ट त्या मडका घेऊन सीतेच्या पुढ्या दिलो. सीतेक सांगल्या, मला वाटलं होतं तुझा नवरा मोठा दानशूर असेल. काय? मला वाटलं होतं तुझा नवरा मोठा दानशूर असेल, पण त्या भिकारड्यानं मला हा मातीच्या गाडग्यानं भरल्या, आपल्या समुद्राच्या पाण्यानं भरलेला मातीचा गाडगा मला दिला. असा म्हटल्याने फाडकन तो सीतामाईच्या पुढ्यात आपटले रावणाला आणि वाटेक लागलो. त्याबरोबर सीतामाई परत बोलवले. त्या रावणा म्हणतात, जरा थांब. रावण थांबला. सीतामाई म्हणाल्या, अरे रावणा,
तुला मी नुसता मूर्ख समजत होती, तर तू मूर्ख नाही, तू महामूर्ख आहेस बघ. कारण ज्या विष्णूनं समुद्र मंथनातून जे अमृत निघालं दानवांच्या वाट्याला आलं होतं नाही का, ते दानवांच्या वाट्याचं अमृत मोहिनी रूप घेऊन देवांना पाजलं आणि मदिरा दैत्यांना पाजली. त्याच विष्णूच्या अवताराने तुझ्या हातात हा परिपूर्ण भरलेला कलश ठेवला. त्याच्यात नक्की पाणी नसणार, तो अमृताने भरलेला कलश नक्की असणार. पण तुझ्या मूर्खपणामुळे तू हा कलश फोडून टाकलास. आता तू नक्की प्राणाला मुकणार. बघा, तो जर रावणान कलश पियालो असतो तर रावण मेलो नसतो बघा. पण घमेंड, अभिमान, मेरे जैसा कोई नहीं, मग असा होता दा. कळलं विषय. भजन करावं भजनाप्रमाण राखून त्याची भजनामध्ये सदा करावा माय बहिणीचा मान. भजन हे भजनाप्रमाणे करावं. भजनामध्ये सदा करावा माय बहिणीचा मान. संतांची शिकवण स्मरा मुखात रामकृष्ण हरी. संतांनी पण आपल्याला शिकवण देऊन ठेवली आहे काय, रामकृष्ण हरी. राम म्हणजे रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार जर तुमच्या मुखात कायम असला तर खरोखर परमेश्वरापासून तुम्ही दूर नाही. संतांची शिकवण स्मरा मुखात रामकृष्ण हरी. हरिचा फुला आनंद हो तुम्ही जवळच्यावरी. घरच्या अब्रूला आपली आई असो केनियामध्ये बघा एक दिवस असा साजरा केला जातो ज्या दिवशी केनियात बुवानी पण बाहेरचं भरपूर सांगितलं. केनियात एक दिवस असा साजरा केला जातो की शाळेत सगळ्या मुलांना त्याच्या पालकांना बोलून आई वडिलांना बोलून त्या आई वडिलांचे पाय धुतले जातात. म्हणून तडे एक पण वृद्धाश्रम नाही आणि आपल्या भारतात असे गल्लोगल्ली गावतली नाही का. म्हणून सांगतो माय पित्याची सेवा करा, याच्याशिवाय पुण्य दुसरा काय नाही. एक पोरगो असोत स्वीट्सच्या दुकानात मिठाईवाल्याच्या दुकानात गेलो आणि उभं राहिलो, म्हणालो ए हॅलो, म्हणजे त्या मिठाईवाल्याक म्हणालो त्याचं लक्ष नाही होत. तुमका नाही हो माऊली. वारशाचं जतन करूया नाही का बुवा. आणि खरोखर परत ते होणे नाही.
आणि खरोखर काही आता जे बुजुर्ग बुवा आहेत खूप चांगलं गातात. त्यामध्ये आमचे जोशी बुवा सुद्धा आहेत. लय लहानपणापासून मी त्यांची भजनं ऐकते. असे बरेच बुजुर्ग बुवा जे जुन्या पद्धतीत भजन जा ऐकवा आताच्या काळात मिळत नाही. आणि खरोखर बुवा तुमच्याकडनं मी खरोखर ही अपेक्षा करतो, जर केव्हा जोडी घेऊचं झालो तर नक्की घ्यावा. मागा लय आनंद वाटलो. तुमच्या नावाप्रमाणे आनंद मागा.